गुड मॉर्निंग फ्रेंड्स, प्रसाद आणि स्वाती. आपण आता अमृतसरमध्ये आहोत आणि आता आपला जो नेक्स्ट डेस्टिनेशन आहे तो धर्मशाळा आहे. तो आता सकाळचे वाजलेले आहेत 8:15. आपण 8 वाजताच्या सुमारास निघालो. ट्रॅफिकमधनं अमृतसरच्या जस्ट थोडंसं बाहेर आलेलं हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आपण. तर आता आपला डेस्टिनेशन जो आहे तो धर्मशाळा आहे. अराउंड 206 किलोमीटर्स आहेत आणि मॅपवरती दाखवत आहे तो अराउंड 4.5 तास. सो 4.5 तासाचा आपला ड्राईव्ह असणार आहे. सो इथनं पुढचे जे आपले ड्राईव्ह असतील ते छोटे छोटे टप्प्यावरती असतील आणि मग येताना मग खूप लांबचा प्रवास असणार आहे. सो 4.5 म्हणजे काहीच नाही. तर आपण इथं निघालो आहोत आणि धर्मशाळेमध्ये आपण खूप स्पेशल जागा बुक केलेली आहे. एकदम आउटस्टँडिंग जागा बुक केलेली आहे. त्याचे जे व्ह्यूज आहेत, आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत, ज्या व्हॅलीमध्ये चाललेलो आहोत धर्मशाळेमध्ये, ती ऑसम आहे आणि इट्स गोइंग टू बी अ बिग सरप्राईज आमच्यासाठी सुद्धा, कारण अशा ठिकाणी आम्ही याच्या अगोदर कधी राहिलेलो नाही आहोत. सो इट्स गोइंग टू बी अनबिलिव्हेबल. ओके, आपण तिथे कॅप्चर करणारच आहोत. आणि कालचा जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, जो वाघा बॉर्डरचा होता, म्हणजे अंगावरती असे म्हणजे असा काटा येतो आणि ते वेगळंच फिलिंग आहे. ते फिलिंग तुम्हाला सांगताच येणार नाही. ओके, इथे वाघा बॉर्डरला आल्यावरती जेव्हा आपले जवान BSFचे लोक जेव्हा परफॉर्म करतात, ओके, जे रिच्युअल आहे ते अनबिलिव्हेबल आहे. कम्प्लीट गर्दी आणि आपल्या साईडला, इंडियन साईडला आणि पाकिस्तान साईडला ॲब्सोल्युटली काही नव्हतं. आय एम शुअर तुम्ही ते बघितलं असेल. वी रिअली एन्जॉयड इट. तुम्ही जर अशा ठिकाणी गेला नसताल तर तुम्हाला एकदा लाईफमध्ये इथे जायलाच पाहिजे. इट इज म्हणजे तुम्ही मिस नाही करू शकत. ओके, सो वी रिअली एन्जॉयड अमृतसरचे 3 व्हिडिओज मी लाईव्ह केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. सो प्लीज ते सगळे बघा. आणि तिकडे अमृतसरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण जेवण पण जेवलो. जास्त कॅप्चर नाही करत बसलो, पण अमृतसरमध्ये मजा आली. 3 नाईट्स वॉज गुड इनफ फॉर अस. सो आता नवीन ट्रिप सुरू झालेली आहे, नवीन डेस्टिनेशन चालू झालेली आहे. सो चलो, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. चलो, आता आपण जलंधर मार्गे आपण धर्मशाळेला चाललेलो आहोत. आणि इकडचे अमृतसरमध्ये थोडासा रस्त्याचा इश्यू आहे. गाडी म्हणजे बरेच ठिकाणी पॅचेस खराब आहेत. आत्तापर्यंत आपण पुण्यावरनं निघाल्यापासून हा एकच असा पट्टा आहे जिथे थोडे रस्ते खराब आहेत. अदरवाईज रस्ते अमेझिंग आहेत. इकडे अजून थंडी अशी म्हणावीशी नाहीये. आणि म्हणजे जसं वर चाललोय ना, म्हणजे मला असं एक्सपेक्टेड होतं की थंडी वाढत जाईल, पण तसं नाही आहे. अजून सुद्धा थंडी तशी नाही आहे. इनफॅक्ट नाशिक आणि इंदौरला चांगली थंडी होती. अमृतसरला एवढी थंडी आहे नाही असं नाही, बट थंडीसारखी नाही एकदम. की गार आहे, छान आहे, प्लेझंट आहे. म्हणजे आपल्या अंगावरती जर का स्वेटर किंवा जॅकेट नसेल तरी कम्फर्टेबल आहे. म्हणजे चांगलं यू कॅन एन्जॉय द थंडी. म्हणजे असं असतं ना की यार बास आता नाही जमत आहे, आपल्याला काहीतरी पाहिजे, कडकडायला लागलंय, तसं नाही आहे अजिबात. खड्डे, अयो इकडे BRTचे पण हे खूप आहेत. सो आय एम एक्साइटेड फॉर धर्मशाळा ड्राईव्ह, बिकॉज एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर घाट सेक्शन वगैरे सुरू होईल आणि तिथे ड्राईव्ह करायची माझी खूप वर्षांपासून जी इच्छा होती ती आता पूर्ण होणार आहे. सो होपफुली आपण तिकडे ड्राईव्ह मजा येणार आहे खूप करताना. नॅशनल हायवे 54ला आपण लागणार होतो आत्ता. इकडनं आपल्याला पठाणकोट वरनं आपल्याला वाया पठाणकोट आपण जाणार आहोत. सो दिस इज द रोड. नॅशनल हायवे 54ला आपण जस्ट आता टच केला. पठाणकोट NH54चा रस्ता एकदम स्ट्रेट मस्त आहे. ॲज आय सेड, जिथे हायवे सुरू होतो ना, सगळे हायवेज अप्रतिम आहेत यार, खरंच. आणि सिटीमध्ये मग थोडासा फरक पडतो, बट अदरवाईज खूप मस्त. आणि गाडीचा पण तुम्ही बघताय 24.9, 25 असा ॲव्हरेज चालू आहे हायवेला. सो गाडी पण एक्सिलेंट परफॉर्म करते आणि ॲव्हरेज तर सुंदर देतेच आहे. सो जो डिझेलचा जो आपला कॉस्टिंग होतं त्याच्यामध्ये आता खूप फरक
19 आपल्याला ॲव्हरेज मिळेल असं आपण कॅल्क्युलेशन करून डिझेल कॅल्क्युलेट केलं होतं. पण आता तर मोस्टली 23च्या वरतीच ॲव्हरेज येतो, 23च्या वरती. सो कॅल्क्युलेशनमध्ये पण चेंज झालं आहे. सो मनी सेव्ड. बढ्या, मस्त. आपण एकदा हिमाचलला एंट्री केल्यावरती मला रस्ते बघायचे कसे आहेत आणि सराउंडिंग कसं आहे बघायचं आहे, की मे बी आपल्याला तेव्हा सगळे स्नोकॅप माउंटन्स वगैरे बघायला मिळतील एकदा हिमाचलला एंटर केल्यावरती. ऑफकोर्स तिथे आपल्याला हायवेज मिळणार नाही, तिथे सगळे व्हॅलीचे रस्ते मिळतील, पण स्टील इट विल बी व्हेरी एक्साइटिंग. येस. आणि गाडी सगळी अशी थोडीशी मेस्टअप आहे. यावेळेला जरा मागचे 2 ज्या खिडक्या असतात ना, ग्लासेस, ते मी उघडलेत. AC बंद केला आहे, कारण आता जसं जसं पुढे चाललं येस आता थोडंसं स्लाइटली गार वाटायला लागलं आहे. तो आता गाडीमध्ये काही फॅन चालू नाही, काचा बंद आहेत आणि फक्त मागचे जे 2 खिडक्या आहेत सगळ्यात मागच्या त्या मी उघडलेल्या आहेत, दोन्ही, इकडेची आणि इकडची एक. चलो. बोर्ड आलेला आहे डलहौजी 80, चंबा 118, कुल्लू 274 आणि मनाली. सो इकडनं बघायला गेलं तर डलहौजीचा बोर्ड दाखवला, पण धरमशाळाचा नाही दाखवला. आणि फॅक्ट इज की डलहौजी जे आहे ते धरमशाळेच्या नंतर आहे. सो इट्स ऑल राईट. वेलकम टू देवभूमी हिमाचल प्रदेश. आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री केल्या आपल्याला असे रस्ते थोडेसे गडबडचे दिसतात. म्हणून आता म्हणजे मगाशी एक बोर्ड आला होता, त्या बोर्डवरती लिहिलं होतं 78 किलोमीटर्स आणि तरीसुद्धा इट इज शोईंग 2.5 तास. सो याच्यासाठीच असेल, कारण हा रोड पॅचेसमध्ये काम चालू आहे. मध्ये चांगला आहे, मध्येच खराब आहे, मध्ये चांगला आहे, मध्येच खराब आहे. सो आय थिंक दॅट इज द रिझन. आणि पुढे जाऊन घाटसुद्धा असणार आहे. सो एक्सायटेड टू ड्राईव्ह. आता वाजलेत 11:49 आणि आपण इथे आता एका ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. पण आपण ऑलरेडी एंटर केलेलं आहे हिमाचलमध्ये. सो हा जो रोड दिसतोय ना, इकडनं आपण आलो आहे आत्ता. आणि या साईडला इथं दावत रेस्टॉरंट म्हणून आहे. स्वाती मॅडम उन्हात बसल्यात, त्यांनीच सांगितलं. आणि मंकी खालती फाईट करतात. इकडचे मंकीज आहेत ना, काय मंकीज एकदम हेल्दी असे, एकदम केस वगैरे खूप जास्त आहेत त्यांना. मस्त परिसर आहे हा. ते म्हणाले की जरा गॅलरीत बसा तुम्ही होईपर्यंत. आणि हा डोंगर ना कसला डेंजर दिसतोय, असं वाटतं की कधी पडेल. तिथं समोर कट केलं आहे असं टारीनी, असं 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 असं. इकडे पण कोपऱ्यात कुठे सुरुवात आहे. आता तर सुरू केलं आहे आपण. गाडी खालती लावली, पार्क केली. सगळ्याच्या ब्रेड ऑमलेट, बटर जॅम आणि ब्रेड. आणि स्वातीने पण तेच मागितलं आहे. आणि चहा इज मस्त. इकडचा चहा इज अनबिलिव्हेबल. मस्त चहा आहेत सगळ्या. आम्ही हे करतो आता ब्रेकफास्ट आणि आपण भेटू थोड्या वेळाने. फर्स्ट माउंटन व्ह्यू दिसतोय का? आय डोंट नो यार, गोप्रो करतोय का कॅप्चर. लांब दिसतोय बघा. मी चेक करतो, 1 मिनटं. दिसतंय इथे इथे बघा. इथे हे सगळे रेंज आहेत ना, ही माउंटन रेंज आहे. थांबा मी मोबाईलमध्ये कॅप्चर करतो. ओके, दिसले का? बघा मोबाईलवरनं कॅप्चर करतोय मी आता. दिसतंय ते बघा माउंटन रेंज. फर्स्ट व्ह्यू. आई गा केवढे आहेत ते, लवले. चला आता थोडेसे माउंटन्स जवळ दिसत आहेत, थोडे थोडे थोडे. आणि रस्त्याचं हालत तर अशीच आहे. मध्ये चांगला रस्ता येतो कंटिन्यूस, बट यार डोंगरांमध्ये तासच असणार ना. इट इज अंडर डेव्हलपमेंट. पण मोबाईलवरती नाही होणार. ओके, जस्टिस काहीच होणार नाही. दिस इज नॉट पॉसिबल. काय दिसत आहेत वरती डोंगर. आणि अजून आपल्याला तर जस्ट ही सुरुवातच असं म्हणावं लागेल अजून सुद्धा, बिकॉज खूप हळू गाडी चालली आणि खूप असं वाटतंय की आधी येत का नाही आहे. बिकॉज रस्ते इतके असे खराब आहेत ना की 20-30-40च हे आहे. आणि म्हणून मी सारखं म्हणतोय की अजून सुरुवातच आहे. आय डोंट नो आपल्याला किती वरती जायचं आहे, किती वरती असणार आहे धर्मशाळा.
बट हे खूपच ऑसम व्ह्यू सुरू झालेले आहेत. ऑसम. हिमाचलचे रस्ते. गावाकडची लोक अशी उन्हात बसलीत आणि वरती एकदम प्रचंड मोठाचे मोठे डोंगर लाईन्स, हिमालयन रेंज. एवढे आहेत यार हे, कमीत कमी 8-10 हजार फीट तर कुठे जात नाही. मिनिमम 8000 तर कुठे जात नाही. इतके मोठे डोंगर दिसतात. आपण फर्स्ट टाइम अशा ठिकाणी येतो ना. फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही आधी गेलेलो आहोत सिमलाला, बट दॅट वॉज 25 years बॅक. आमच्या हनीमूनला आम्ही सिमलाला गेलो होतो. सिमलाला तर तेव्हा इतके एवढे हिमालयन रेंज बघायला नाही मिळाले. पण हे म्हणजे अप्रतिम आहेत. दिसतंय समोर. आणि डोंगराच्या वरती मध्ये जर दिसेल ना तर तिथे मध्ये घरं पण दिसत आहेत मला. काय सीन आहे. ब्युटिफुल. इतकं सुंदर आहे ना, मजा आ गया. खूपच छान. पुण्याच्या ट्रॅफिक मधनं बाहेर ही ट्रिप एकदम सुंदर चालली आपली. मजा येते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित परफेक्ट होत आहेत. टचवूड. चला आता काय काय कॅप्चर करायचं हे कळतच नाहीये. कारण आता असं झालं ना की कुठलं कॅप्चर करून कुठलं राहू दे. सो जितकं जमेल तितकं कॅप्चर करतो आणि जे चांगलं असेल ते मी डेफिनेटली आपल्या व्हिडिओमध्ये टाकतो. आणि हा टाइम असं वाटतंय मला वन ऑफ द बेस्ट टाइम आहे इकडे येण्यासाठीचा. कारण पाऊस असलं काही खूप पण थंडी नाही आणि खूप पाऊस पण नाही, असं आहे. इट इज गुड. घरं कशीत बघ साईडला. एका साईडला दरी आहे खालती, चांगलीच दरी आहे, मोठी आहे. एका साईडला घर आहेत आणि एका साईडला घर आहेत. कसलं कॉमन आहे यांच्यासाठी. आता काय वाटतच तसं आपण लगेच थोडंसं होऊन जातो. आपल्याला भीती वाटते. हे बघ खालती. हो चांगलंच आहे खालती. 100 फूट तर कुठे जात नाही. दगड आहेत ना आणि पाण्यामधली जी दिसत आहेत. आपण नंतर करूयात कॅप्चर. ती अशी उडी धोंडीच्या धोंडी आहेत मोठी. म्हणजे असं एक जर पडलं ना तर घर तुटून जाईल इतकी मोठी आहेत. वर्ण नदीतनं वाहून आल्या, डोंगरावरनं वाहून आलेली दगडी ती सगळी जोरात पाण्याबरोबर. ब्युटी. इकडनं आहे ना ऍक्च्युली केबल कार्स दिसत आहेत. केबल कार्स दिसते का वरती. जर बघितलं ना नीट तर छोटस एक ॲक्च्युली मोबाईल आय डोंट नो होणार नाही इथे, बट स्टील मी ट्राय करतोय. वरती ही सगळी घरं वगैरे जी आहेत ना, काय काय माहिती. मुंगूस. आणि हे बघा साईडला दगडी. माय गॉड. फॅब.
खतरनाक रोड आहेत हिमाचल. Oh my God! Sharp U-turns. हो खालती काय सीन आहे. अनबिलिव्हेबल चढ्या असा एकदम आहे ना. एकदम आपल्याला सवय नसते ना अशा रोडची. आणि सगळे शार्प टर्न्स आहेत परत. कीप डिस्टन्स ठेवतोय मी.
इसी रस्ते से चले जाओ. पण हे दाखवते आपल्याला बरोबर. फायनली आम्ही आता इथे आमच्या रूमवर आलेलो आहोत. अँड दिस इज ॲब्सोल्युटली स्टनिंग. इथले व्ह्यूज जर तुम्ही बघाल तर खालती कम्प्लीट दरी आहे. आणि आम्हाला येताना पण खूप अशा छोट्या रस्त्यांवरनं आणि खूप टर्न्सवाल्या रस्त्यांवरनं हवे. पहिल्यांदा गाडी अशा रस्त्यावर चालवली आहे. आणि फायनली वी आर हिअर. इथे ॲक्च्युली चढायला स्टेप्स आहेत इथे वरती यायला. गाडी लावायला जागा खाली. जो 50 स्टेप्स वरती चढून आलोय. ऑलमोस्ट 50 स्टेप्स वरती चढून आलोय. आपला मित्र पण आहे इकडे. आणि आधी बाहेरचा व्ह्यू. इथे 2 बसण्यासाठी इथे एक टेबल दिलेला आहे यांनी छान. इथे खालती टेरेस असेल ते ह्यांचंच टेरेस आहे. आणि खालती दरी आहे कम्प्लीट मोठी. वरनं हा सगळा माउंटेन रेंज आहे सगळा कम्प्लीट. ओके. आणि आता आपण आपली रूम बघूयात. ओके. इथे 2 रूम्स आहेत, एक आणि बाजूला. पण आपण इथून बघू. तर ही एक रूम आहे. आता जस्ट आपण आलोय. बॅग्स ठेवल्या इथे. आणि ही रूम आहे. इथे कबर्ड आहे समोर. इथे छानपैकी त्यांनी असं थोडंसं डेकोरेटिव्ह इकडं हिमाचलमध्ये जे लावतात ना फ्लॅग्स, प्रत्येक फ्लॅग रिप्रेझेंट काहीतरी करतो, ते लावलेलं आहे इकडनं. इथून परत व्ह्यू छान आहेच आहे. आणि खरंच ऑसम आहे, ऑसम. आणि आपण जरा वॉशरूम बघू. मी अजून आतमध्ये या साईडला गेलोच नाही आहे. सो इवन ओके, वॉशरूम इज ऑल्सो गुड. मोठा गिझर आहे. नाईस क्लीन बाथरूम, गुड स्पेस, कबर्ड. तर आपलं इथे आता 3 डेजचं आपला इथे मुक्काम असणार आहे विथ दिस अमेझिंग व्ह्यू. आणि त्याला मी आत्ता सांगितलं, भैया मला इकडे गाडी नाही जमणार. अरे काय डेंजर असते. म्हणजे 1 इंच इकडे जाय की गाडी खालती. मी ठरवलं की दॅट्स इट. आपल्याला इथे काय स्टंट नाही करायचेत. आपण काय एवढे एक्सपर्ट नाही आहोत. आपण हायवेला चालवतो, पण या ठिकाणी आपण कधी एक्सपिरियन्स नाही घेतलेला आहे. आणि इथं परत काय इश्यू झाले तर कोणी सांगितलं डोक्याला ताप. तर त्याला मी सांगितले मला 2 व्हीलर पाहिजे. तर 2 दिवसासाठी काय 2000 रुपये होतील, आय डोंट माइंड. आणि इथे इट विल बी सेफ. आणि सेकंडली इथे एक्सप्लोअर करण्यासाठी 2 व्हीलरच पाहिजे. एवढी मोठी आपली गाडी घेऊन कुठे जाणार. आणि सिरियसली काय काय अशा गोष्टी टर्न्स होत्या ना की तिथे गाडी जर थोडी मागे गेली तर तू वरती जाण्यासाठी जो त्यांचा एक्सपिरियन्स लागतो ना, तो अजून आपल्याकडे नाही आहे. आपण किती वर्ष जरी गाडी चालवली ना, तुम्ही जर इथे नाही आलात आणि गाडी नाही चालवली तर तुम्हाला लक्षात नाही येत. आपण म्हणतो आपण एक्सपर्ट आहोत, आपण सगळीकडे गाडी चालवली, पण ते तसं नाही आहे. इथे आल्यावरती जे रस्ते आहेत ना ते खूपच डेंजरस आहेत. म्हणजे जर वर गेला तुम्ही तर टर्न असा पण आहे आणि तिथनं परत असे आहेत. कॅन यू इमॅजिन. म्हणजे असा सरळ चढ आहे, इथनं टर्न आहे, प्लस तिकडनं असे. म्हणजे अशा ठिकाणी प्लस जर का पुढे ट्रॅफिक जाम आहे, मागे ट्रॅफिक जाम आहे आणि चढ असा आहे आणि तुमची गाडी अशीच थांबली आहे. ओके. आणि जर का आपण गिअर टाकला की स्लाइटली मागे येतेच ती काही करून सुद्धा. आणि या लोकांना खूप प्रॅक्टिस झालेली आहे त्याची. आपल्याला ती तशी प्रॅक्टिस नाही आहे. आपण कंटिन्युअसली अशी गाडी नाही चालवत. सो बेस्ट वे आपण ठरवलेलं आहे. आपण काय इथं स्टंट काय करायला आलो नाही आहेत. कोणाला हे दाखवायला आलं नाही की आपल्याला किती गाडी चांगली चालवता येते. आपण गाडी इथे पार्क केली आहे. 200 रुपये पर डेचं पार्किंग आहे, विच इज ओके. आणि आपण गाडीला हे देऊ, 2 व्हीलर घेऊयात. ओके. सो आज आपला प्लॅन हा आहे की इथे आपण मस्तपैकी टाइम स्पेंड करणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग एल्स. हा नेचरमध्ये आपण राहून थोडंसं एडिट करू, छान व्हिडिओज, गप्पा मारू. बघूयात खालती आय थिंक त्याच्याकडे काही ड्रिंक्स पण अवेलेबल आहेत. सो मे बी सम वाईन और विस्की वॉट एव्हर इज देअर. आणि आज आपण इथेच आराम करूयात. उद्या सकाळपासून आपण गाडी मागवलेली आहे. सो बघूयात मी काय कॅप्चर करता आलं ते मी कॅप्चर करेल. सी यू आफ्टर सम टाइम. चलो आपण जरा गाडीमधनं माझा चष्मा विसरलाय घेऊन येऊ. तोपर्यंत एक वॉक पण होईल आणि तुम्हाला बघायला मिळेल की कसा व्ह्यू आहे इकडनं. हा व्ह्यू तर तुम्ही बघितलाच आहे इकडनं असा. आणि ही आपली रूम आहे. ओके. फक्त 2 कॉटेजेस इथे.
युअर अंडर CCTV सर्व्हलन्स. आणि इथनं आपल्याला खालती जायचं आहे. सो लेट्स गो. आता मजा बघा तुम्ही. अमेझिंग जागा आहे. पण मी जसं म्हटलं ना, येताना गाडी चालवताना असली धमाल आली, पण काही ठिकाणी टरकली सुद्धा, कारण आपण चालवत नाही ना अशा ठिकाणी गाडी. बट नो इश्यूज, आपण तेवढं मॅनेज करतो. हे सिनियर सिटीजन जर कोणी आलं तर त्याला पॉसिबलच नाही आहे ही जागा इकडे येणं. सिनियर सिटीजन इज नॉट पॉसिबल. इथे वरती पण रूम्स आहेत त्यांचे, दिसत आहेत का इकडनं रूम्स. ओके. आणि आपल्या हॉटेलचं नाव हे आहे उमाद. हो डेंजर. ऑसम. इकडनं खालती सगळे पाय मोकळे झाले माझे. पण नाहीतरी आत्ता जरा 2 दिवसाचा गॅप झालाच होता, पण खालती खोल बघितलं किती आहे. असं डेंजरच आहेत गोष्टी सगळं डेंजर आहे इकडे. अनबिलिव्हेबल. इतकं खालती आपलं गाडी आहे आणि इथनं अजून आपण ऑलरेडी खूप वरतनं चालवतो रे बघा. आणि खालती खोल पण आहे किती. चलो. ऑसम. जरा मी पळतोय. दिस इज वेअर आपल्याला इकडनं गाडीपाशी जायचंय. इथनं पुढे आपली गाडी आहे. अरे बापरे. हे बघा इथून म्हणजे थोडं जरी चुकलं की संपला, गेला खालतीच. गाडी उलटी होईल इकडे. पण हा जो चढ आहे आता बघा, इथून ना मी म्हटलं ना मगाशी, एक असे रस्ते आहेत आणि असे पण रस्ते आहेत. म्हणजे चढ असा आहे आणि असे इथे म्हणजे गाडी आली तर रिव्हर्स कसा मारणार. म्हणजे इथे कसलं डिफिकल्ट आहे. ओके. आणि इथून वरती गेलाय रस्ता असा आणि फुल चढ आहे, दिसते का, कंप्लीट. आणि पेड पार्किंग इथे आपली गाडी लावली आहे. सो इथे चांगली जागा मिळाली आपल्याला फायनली. थँकफुली इट्स अ गुड प्लेस. 200 रुपीज पर डे, 24 hours. चला चष्मा घेतो आणि वर जातो. इकडे आहे ना जरा स्टोव वगैरे जो आहे ना तो पण नेतोय वरती. जस्ट इन केस मॅगी वगैरे करायची वाटली तर आपण इकडे करूयात. या बॅगमध्ये